बालाजी घरबुडे हत्याकांडातील सूत्रधार अमोल व त्यांच्या भावाला अटक। पांढरवाडी खून का बदला खून घटनेतील 2 आरोपींना पिंपरी चिंचवड येथून अटक। तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पांढरवाडी गावात खून का बदला खून झाला असल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता। तसेच बालाजीची हत्या केल्यानंतर नातेवाईक आणि पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आक्रोश करताना पाहायला मिळाले होते। तसेच या प्रकरणात वडिलांची अटकपूर्व जामीन झाली म्हणून बालाजी यांची हत्या अमोल भावलेसह 6 जणांनी केली असल्याची फिर्याद मयत बालाजी यांचे काका छगन घरबुडे यांनी तलवाडा पोलिसात दिली। या प्रकरणी 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल भावले व उमाजी भावले यांना पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातून तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की आपल्या 2 लहान मुलांची हत्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेला भगवान घरबुडे यांचा सहभाग होता। तसेच तो या गुन्ह्यात फरार होता। त्यांची अटकपूर्व जामिनासाठी मुलगा बालाजी हा प्रयत्न करत होता। त्यांच्या प्रयत्नाला यश आले, परंतु दिनांक 3 सप्टेंबर रोजी 4च्या सुमारास अमोल भावले व त्यांचे 6 साथीदार यांनी मिळून बालाजीचा चाकूने भोगसून खून केला। बालाजीवर सपासप वार केले असल्याने घटनास्थळावरच त्यांचा मृत्यू झाला। तसेच तलवाडा पोलिसांनी याबाबत लवकर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही न केल्यामुळे नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आक्रोश केला। तसेच तलवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तासात या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल भावले व त्यांचा भाऊ उमाजी भावले या दोघांना पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीतून ताब्यात घेण्यापूर्वी पोलीस चिखली पोलीस ठाणे हद्दीत गेल्यानंतर अमोल व त्यांचा भाऊ एका रिक्षात बसून जात होते, परंतु पोलिसांनी रिक्षा अडविला आणि बालाजी व उमाजी यांनी पोलिसांना पाहून पळ काढला होता। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी अमोल व उमाजी यांना गेवराईच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तसेच या प्रकरणातील उर्वरित आरोपीही लवकरात लवकर पकडण्यात येतील असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले आहे।